नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारी मटार आणि बटाटा रस्सा भाजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही मटार बटाटा भाजी तयार होते. तर ही रस्सा भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा पुरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर ही मटार बटाटा भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. भाजीला आपण लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण छोटे कांदे घेतलेले आहेत 3 ते 4. मोठे कांदे असतील तर तुम्ही अगदी 1 ते 2 कांद्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. 1 मोठा टोमॅटो, 4 ते 5 लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा आहेत म्हणून मी 4 ते 5 वापरलेल्या आहेत. तुम्ही कमी लसणाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल. 1 छोटा आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर. तर इथे आता पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे आता वाटण बारीक करून झालेलं आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम करून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत. जिरे छान तडतडू द्यायचे. तर इथे आपण खडा मसाल्याचा वापर न करता फक्त जिऱ्याचा वापर केलेला आहे. जिरे छान तडतडल्यानंतर आपण जो वाटण तयार करून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण आपण बारीक करून घेतलेलं आहे ते वाटण आपण तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता वाटण छान आपलं तेलामध्ये परतवून झालेलं आहे. म्हणजे परतवून झाल्यानंतर त्याचा पूर्णपणे रंग बदलतो. तर हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा म्हणजे भाजी छान खमंग होते. तर इथे आता पाहू शकता कांदा आपला छान परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर इथे आपण 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. तर इथे आपण 1 मोठा चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तर ही भाजी आपण तिखट न करता काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. 1 चमचा गरम मसाला. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे छान असा रंग येतो. ही भाजी तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर करू शकता. इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तर इथे आता मसाले आपण स्लो गॅसवर परतवून झालेले आहेत. साधारण तेल सुटलेलं आहे आणि इथे आता आपण मटार म्हणजेच हिरवा वाटाण्याचा वापर करणार आहोत. तर प्रथम आपण इथे ते पाण्याचा वापर न करता स्लो गॅसवर मसाल्यामध्ये आपण मटार परतवून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण मसाल्यामध्ये मटार छान परतवून घ्यायचे आहे म्हणजे रंग खूप छान येतो. तर इथे 1 मिनिट झालेला आहे आणि मसाल्यामध्ये आपण हिरवा वाटाणा परतवून झालेला आहे. तर इथे ओला वाटाणा म्हणजे मटार कोवळे आहेत त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर न करता थोडंसं पाण्याचा वापर करून आपण मटार वाफेवर शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता आपण भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि आता स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून मटार आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 2 ते 3 मिनटासाठी आपण झाकण ठेवून मटार शिजवून घेणार आहोत. उकडून घेतलेले बटाट्याचे अशा पद्धतीने छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. बटाटा हा उकडूनच घ्या म्हणजे छान ग्रेव्ही तयार होते. तर इथे आपण 2 ते 3 बटाट्याचे तुकडे करून घेणार आहोत आणि 1 ते 2 बटाटे आपण कुस्करून घेणार आहोत म्हणजे ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो. तर ह्या भाजीला आपण इथे खोबऱ्याचा वापर न करता ही भाजी छान रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण इथे उकडून घेतलेल्या बटाट्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण 2 बटाटे अशा पद्धतीने आपण कुस्करून घेणार आहोत. तर इथे आपण 2 बटाट्यांचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 2 बटाटे आपण अशा पद्धतीने कुस्करून घेतलेले आहेत. तर इथे आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि मटार शिजलेली आहे. तर इथे आता भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत आणि उकडून घेतलेल्या बटाट्याचा वापर करणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही मटार बटाट्याची भाजी रस्सा भाजी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. मटारमध्ये आता बटाटा आपण मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवर आपण भाजी ढवळून झालेली आहे आणि आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे भाजीला छान तर्री येते आणि रंगसुद्धा छान येतो. तर इथे आपण साधारण रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. मटार आणि बटाटा शिजलेला आहे त्याच्यामुळे फारसा वेळ लागणार नाही. तर इथे आता आपण भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि आता आपण इथे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि भाजीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे मस्त आपली मटार बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. नक्की रेसिपी बनवून बघा. अतिशय चविष्ट भाजी तयार होते.
नेहमी ते असते भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही अशी रस्सा भाजी बनवून बघा. सकाळच्या घाई गडबडीत किंवा अगदीच कोण पाहुणे आले तर नक्कीच रेसिपी बनवून बघा. अतिशय चविष्ट अशी ही मटार बटाटा रस्सा भाजी तयार होते. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.